अध्याय 10. श्री साई समर्थ महिमानम. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे नवीन करणे, असलेले नाहीसे करणे आणि आहे ते वाटेल तसे फिरवणे, असे ज्याचे अमर्याद व अप्रतिबंध सामर्थ्य आहे, अशा श्री साईंचे महात्म्य. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. जो सर्व लोकांचे कल्याण करण्यात गुंतलेला व जो सदा परमात्म्याशी एकरूप झालेल्या स्थितीत असतो, त्याचे भक्तिपूर्ण मनाने सतत स्मरण करा. ज्याच्या स्मरण मात्रेच जन्ममरणांच्या गुंतागुंतीचा उलगडा होतो, ते हे साधनातले साधन आहे. त्यासाठी एक कवडीचाही खर्च नसतो. थोड्याशा प्रयत्नाने मोठा सगळा लाभ सहजासहजी हातात पडतो. जोपर्यंत हा इंद्रियांचा समूह सुदृढ आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्यावा. इतर सर्व देव माईक आहेत. गुरु हाच एक शाश्वत देव आहे. त्याच्या चरणी विश्वास ठेवला तर तो दैवयोगाने येणाऱ्या संकटांनाही अडवून ठेवतो. जेथे सद्गुरूची उत्तम प्रकारची सेवा असते, तेथे संसारातील दुःखांचा मुळासकट नाश होतो. न्याय मीमांसा हिंदू तत्वज्ञानाच्या 6 शास्त्रांपैकी 2 शास्त्रे वगैरेंची व्यर्थ काथ्याकूट किंवा इतर कसलाही त्रासदायक प्रयत्न लागत नसतो. सद्गुरू नाव चालविणारा असला म्हणजे श्रद्धावान भक्त आधी भौतिक, आध्यात्मिक व आधी दैविक अशी 3 प्रकारची दुःखे सहज पार करून जातात. व्यवहारातील समुद्र पार करण्यासाठी नावाड्यावर जो विश्वास लागतो, तोच विश्वास संसाररूपी सागर तरून जाण्याला आपल्या सद्गुरूवर ठेवावा. म्हणजे तो आपल्या भक्तांची भावना व भक्ती पाहून पूर्ण ज्ञान हातातील तळव्यावर असल्याप्रमाणे समजण्यास सोपे करून शुद्ध आनंद लक्षण असलेल्या मोक्षाची सहज प्राप्ती करून देईल. ज्याच्या दर्शनाने हृदयग्रंथी तुटतात, सर्व विषय भोगांपासून मागे फिरले जाते आणि संचित म्हणजे पूर्वजन्मार्जित पाप पुण्यदायक एकंदर कर्मांचा साठा व क्रियमाण पुढील जन्मात भोगायला लागणाऱ्या सुख दुःखरूपी फळांचे कारण अशा चालू जन्मातील बऱ्या वाईट कृती या सर्व कर्मांचा क्षय होतो, त्याच्या प्रभावाचे वर्णन करूया. 8व्या अध्यायात नरजन्माचे प्रयोजन, बायजाबाईची भाजी भाकर, खुशालचंदाचा समाचार आणि म्हाळसापती व तात्या कोतेंची मशिदीत झोपण्याची तऱ्हा वगैरेंचे कानाला सुख देणारे वर्णन झाले. 9व्या अध्यायात बाबांच्या न समजणाऱ्या भिक्षा मागण्याच्या वृत्तीचे रहस्य आपण ऐकले. आता श्रोत्यांनो, बाबा कसे राहत असत, कोठे निजत असत आणि केव्हाही कोठेही कसे हिंडत असत, याविषयीचे त्यांचे पुढील चरित्र लक्ष देऊन ऐका. बाबांचा लोकव्यवहारातील जीवन कालक्रम किती प्रशंसनीय होता व हिंदू मुसलमान या दोघांनाही ते आईच्या ठिकाणी होते. जणू काही वाघांच्या व बकऱ्यांच्या विश्वासाचे ते एकच स्थान होते. हिंदू व मुसलमान एकमेकांशी प्रेमाने वागून शंका न घेता खेळीमेळीने हिंडत फिरत असत. पोटा पाण्याची कहाणी झाली. आता साईंची राहणी कशी होती, ते कोठे कोणत्या जागी निजत असत, ते श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे. 4 हात लांब व एकच वीत काय ती रुंद लाकडी फळी, दोन्ही टोकाला चिंध्यांनी बांधून वर आढ्याला झोपाळ्यासारखी टांगलेली होती. अशा फळीवर बाबा झोपत असत. उशाला व पायथ्याला पणत्या पेटत्या ठेवत असत आणि फळीवर केव्हा चढत किंवा उतरत हे कोणाच्याच लक्षात येत नसे. बाबा मान वाकवून वर बसत किंवा फळीवर झोपलेले असत.
परंतु ते केव्हा वर चढत किंवा उतरत याची हालचाल कोणालाही कळत नसे. अशी चिंध्यांनी बांधलेली फळी बाबांचे वजन कसे बरे सांभाळत असेल. अहो, महासिद्धी म्हणजे योग, तपश्चर्या वगैरेंमुळे प्राप्त होणाऱ्या दैवी शक्ती ज्या 8 प्रकारच्या असतात: अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, शशित्व व वशित्व. या महासिद्धी जवळ असल्यावर फळी नुसती नावाचीच नाही का? डोळ्यात जेथे अतिशय लहान कणही खुपतो तेथे अणू एवढे लहान होण्याची अलौकिक सिद्धी असलेला माणूस सुखाने लपतो. बाबांचे देखील माशी, लहान किडा किंवा मुंगी यांच्या रूपाने सतत फिरणे होते. अणिमा सिद्धी ज्याच्या घरची दासी असेल त्याला माशीचे रूप घ्यायला किती वेळ लागेल? जो आकाशात आधाराशिवाय मध्येच राहू शकतो त्याला फळीचे ते काय मोठे महत्व. अणिमा, महिमा, लघिमा इत्यादी 8 सिद्धी व कुबेराचे महापद्म, पद्म, शंख इत्यादी 9 खजिने ज्याच्या समोर हात जोडून उभे असतात त्याला फळी ही नुसती निमित्तच नाही का? लहान किडा, मुंगी, डुक्कर, कुत्रा, पशु, पक्षी किंवा मनुष्य, राजा किंवा भिकारी, मोठा किंवा लहान, या सर्वांना बाबा सारख्याच दृष्टीने पाहत असत. साई महाराज वरून दिसायला जरी शिर्डीत राहत होते आणि त्यांची फक्त 3.5 हातांची शरीराची मालमत्ता होती, तरी ते अत्यंत शुभ व पवित्र असे सर्वांच्या हृदयात वास करीत होते. आतून जरी ते कोणी सोबती किंवा संबंधी नसलेले व निर्विकार किंवा संसारापासून अलिप्त असे असले, तरी बाहेर त्यांना लोकसंग्रह करण्याची पुष्कळ हौस होती. आतून जरी सर्व इच्छा सोडलेले ते होते, तरी बाहेरून त्यांना भक्तांचा मोह होता. आतून जरी अत्यंत निष्काम होते, तरी बाहेरून भक्तांकरिता अत्यंत सकाम होते. आतून जरी ते आत्मशांतीचे आश्रयस्थान असले, तरी बाहेरून ते अत्यंत संतापलेले असत. आतून परब्रह्मस्थिती तर बाहेरून पिशाच्च वृत्ती दाखवीत असत. आतून अद्वैतावर प्रेम म्हणून कोठेही आसक्त नसायचे, तर बाहेरून सर्व जगाच्या घोळात गुंतलेले असत. कधी प्रेमभावाने पाहत असत, तर कधी दगड घेऊन धावत असत. कधी शिव्या शाप देत, तर कधी आनंदाने मिठी मारत असत. कधी ते शांत, दांत म्हणजे ज्यांनी आपल्या मनोविकारांवर ताबा मिळवलेला आहे असे, उपरत विषयांपासून निवृत्त, तितिक्षु, सोशिक, सहनशील, सदा समाहित, समाधिस्थ, ध्यानमग्न, आत्मरत, आत्मस्वरूपी किंवा आत्मानंदी निमग्न आणि भक्तांवर संतुष्ट असत. एकाच बैठकीवर सदा तल्लीन झालेले, त्यांना कोठे जाणे येणे नव्हते. सटका हाच जणू काय त्यांचा दंडाचा ठेवा होता, असे त्यांचे निश्चित मुकाट्याने राहणे होते. त्यांना कीर्तीची किंवा धनाची हाव नव्हती. प्राणरक्षणाकरिता भिक्षा मागत होते आणि आसन, प्राणायामादिक साधनांनी चित्तवृत्तीचा निरोध करून कालक्रमणा करीत असत. त्यांचा पोशाख प्रत्यक्ष एखाद्या यती संन्याशासारखाच होता. हातातील सटका संन्याशाचा दंड होता. अल्ला मालिक हे वाक्य पुन्हा पुन्हा ते म्हणत असत आणि भक्तांवर अखंड प्रीती होती. साईबाबांची अशी सगुण मूर्ती, मनुष्य रूपाने स्पष्ट दिसणारी संपत्ती पूर्व पुण्याईने आपल्या हाती लागली होती. त्यांना जे मनुष्य समजतात ते कमनशिबी व जडबुद्धीचे होत. त्यांच्या दैवाची गतीच विचित्र. त्यांना साईबाबांच्या या भाग्याची प्राप्ती कशी होणार? साईबाबा आत्मज्ञानाची खाण आहेत. त्यांचे शरीर आनंदाने पूर्णपणे भरलेले आहे. संसार सागर सबंध पार करण्यासाठी त्यांची ताबडतोब कास धरा. खरोखर जे अपार व अनंत आहे, ब्रह्मापासून ते लहानशा झुडपापर्यंत भरलेले आहे,
असे जे निरंतर अभिन्न परब्रह्म तेच अत्यंत मूर्तिमंत बाबा आहेत. कलियुगाचा कालावधी 4,32,000 आहे. स्थूलमानाने 5,000 वर्षे गेल्यावर बाबांचा अवतार झाला. येथे श्रोते शंका घेतील की बाबांची जन्मतिथी ठाऊक नसताना कोणत्या आधाराने हे निश्चित केले. तर काळजीपूर्वक लक्ष देऊ नये का? शिर्डी क्षेत्रात निर्वाणापर्यंत राहण्याचा संकल्प करून क्षेत्र संन्यासी वृत्तीने म्हणजे एखाद्या पुण्यक्षेत्री राहून ते क्षेत्र मरेपर्यंत सोडायचे नाही असा नियम घेतलेल्या संन्याशाच्या वृत्तीने बाबांनी 60 वर्षे काढली. आरंभी ते 16 वर्षांचे वय असताना शिर्डीत प्रकट झाले. त्यावेळी ते 3 वर्षे तेथे राहिले होते. मग तेथून जे कोठेमधूनच नाहीसे झाले ते दूर निजामाच्या राज्यात म्हणजे औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद व परभणी हे मराठवाड्यातील जिल्हे स्वातंत्र्यापूर्वी निजामाच्या राज्यात होते, तेथे आढळले. नंतर तेथून लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर परत आले ते कायमचे शिर्डीत राहिले. त्यावेळी त्यांचे वय 20 वर्षांचे होते. तेव्हापासून शिर्डीत 60 वर्षे अखंड निवास होता, हे सगळ्यांना ठाऊकच आहे. शके 1840 अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी 15 ऑक्टोबर 1918 साली विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्ती बाबा निजधामास गेले. अशा प्रकारे बाबांची आयुष्य मर्यादा 80 वर्षांची होती. म्हणून त्यांचा जन्म शके 1760 इसवी सन 1838 साली झाला असावा असा अंदाजाने निश्चय होतो. काळाच्या माथ्यावर पाय देणाऱ्या महात्म्याची आयुर्मर्यादा कधी कोणाला निश्चित करता येईल का? हे कार्य साधणे फार अवघड आहे. महात्मे सदा स्वस्थानीच वास करून असतात. त्यांना जन्ममरण नसते. सूर्याला उगवणे किंवा मावळणे कुठले? तो तर आपल्या जागेवरून किंचितही न हलता सदा स्वस्थ असतो. शके 1603 इसवी सन 1681 साली समर्थ रामदास स्वामींची समाधी झाली. नंतर पुरी 2 शतकेही गेली नाही तो ही मूर्ती जन्माला आली. भारतभूमीवर मुसलमानांचे आक्रमण झाले आणि हिंदू राजे जिंकले गेले. भक्तिमार्ग लुप्त झाला आणि लोकांनी धर्म टाकला. मग रामदास जन्माला आले आणि शिवरायास हाताशी धरून मुसलमानांपासून राज्याचे रक्षण आणि गायी व ब्राह्मणांचे संरक्षण करविले. नंतर पुरी 2 शतकेही गेली नाहीत तो पूर्वीची घडी पुन्हा बिघडली आणि हिंदू मुसलमानात दुही पडली, जी मग बाबांनी तोडली. ते म्हणत राम आणि रहीम हे एकच आहेत, त्यांच्यात यत्किंचितही फरक नाही. मग त्यांच्या भक्तांनीच का बरे हट्ट धरावा आणि एकमेकांशी परकेपणाने का बरे वागावे? तुम्ही लोक किती मूर्ख आहात. हिंदू मुसलमानांचा संबंध जोडा, चांगले विचार मनात पक्के करा, तरच पलीकडच्या तीरावर पोहोचाल. वाद वितंड वाद बरा नव्हे. कोणाची बरोबरी करण्याची खटपट करू नये. सदा आपल्या कल्याणाचा विचार करावा, म्हणजे श्रीहरी तुमचे रक्षण करील. योग, याग, तप, ज्ञान ही सर्व हरीला प्राप्त करण्याची साधने हाती असून ज्याच्या हृदयात हरी नाही त्याचे जीवन व्यर्थ होय. कोणी काही जरी अपकार केला तरी आपण त्याचा प्रतिकार करू नये. करता आलेच तर त्याच्यावर उपकारच करावा, असे बाबांच्या उपदेशाचे सार होते. उच्च नीच, स्त्री शूद्र या सर्वांना सरसकट स्वार्थासाठी तसेच परमार्थासाठी हा अत्यंत कल्याणकारी सरळ मार्ग आहे. स्वप्नातील राजाचे वैभव जसे जागे झाल्यावर व्यर्थ होते तसाच हा संसार हुबेहूब खोटा आहे अशी बाबांची भावना होती. देह वगैरेंची सुखदुःखे खरी नव्हेत अशी संसारातील वस्तुस्थिती त्यांना पटलेली होती.
आत्मानुसंधानाने स्वप्नाचा भ्रम घालवून त्यांनी मुक्तत्व साधले होते. शिष्याची बद्धता पाहून त्यांचे मन व्याकुळ होत असे आणि त्याचा देहभाव कसा सुटेल याचीच रात्रंदिवस त्यांना चिंता होती. मीच ब्रह्म आहे अशी मनाची भावना, अखंड आनंदात राहण्याचा स्वभाव, कसल्याही आशा आकांक्षा नसलेली मनाची स्थिती व वैराग्य ही सर्व त्यांच्या आश्रयाला आलेली होती. सतत टाळ व वीणा घेऊन दारोदारी भटकणे आणि केविलवाणेपणाने आला गेल्या पुढे हात पसरणे त्यांना मुळीच ठाऊक नव्हते. असे पुष्कळ गुरु असतात की जे पकडून पकडून आणून शिष्य करतात आणि पैशासाठी फसवून बळेच कानमंत्र देतात. शिष्याला धर्माने वागण्याची शिकवण देतात, पण आपण मात्र अधर्माने वागतात. अशा गुरुमुळे भवतरण कसे साधेल आणि जन्ममरण कसे चुकेल? आपल्या धार्मिकपणाची प्रसिद्धी व्हावी आणि जगात आपले झेंडे फडकावे असे ज्याच्या मनात मुळीच येत नसे, अशी ही साईंची मूर्ती होती. जेथे देहाभिमानाला जागा नव्हती आणि जेथे शिष्यावर अत्यंत प्रीती करण्याची प्रवृत्ती होती, अशी ही साईंची मूर्ती होती. नियत, कायमचा पक्का व अनियत, तात्पुरता अनिश्चित असे 2 प्रकारचे गुरु असतात. त्या एकेकाचे निश्चित कार्य श्रोत्यांना स्पष्ट करून मी सांगतो. दैवी संपत्ती, सात्विक वृत्ती, दया, दान, सत्य, शांती इत्यादी गुणांचा समुच्चय. दैवी शक्ती, दैवी संपत्ती परिपक्व करणे आणि अंतःकरण शुद्ध करणे व मोक्षाच्या मार्गाला लावणे एवढेच अनियत गुरुचे देणे असते. नियत गुरुशी संबंध जडला तर द्वैत जाऊन ऐक्य जागृत होते आणि मग तत्वमसी, तो म्हणजे ब्रह्म किंवा परमात्मा तूच आहेस, या महावाक्याचा तो गुरु प्रत्यक्ष अनुभव करवितो. असले गुरु अखिल विश्वात निर्गुण रूपाने स्थित असतात. ते भक्तांच्या कल्याणासाठी देह धारण करतात आणि आपले अवताराचे कार्य संपादल्यानंतर परत जातात. साईबाबा हे या 2ऱ्या प्रकारचे गुरु आहेत. ते जशी बुद्धी मला देतील तसे माझे हे लिखाण होईल. जगात रूढ असलेल्या व्यावहारिक विद्यांचे अनेक गुरु असतात. आत्मस्वरूपाचे भान करवितो तोच सद्गुरू आणि संसार सागर पार करून नेतो तो समर्थ सद्गुरू. त्याचा महिमा सहजासहजी न कळणारा आहे. जो जो दर्शन करायला जाई त्याचे भूतकाळचे, भविष्यकाळाचे व वर्तमान काळाचे संपूर्ण रहस्य त्या व्यक्तीने विचारले नसतानाही साई सांगत असत. सर्व ठिकाणी सर्व प्राणीमात्रांकडे तो ब्रह्मभावाने पाहत असे. शत्रू व मित्र त्याला सारखेच वाटत असत. भेदभाव त्याला किंचितही ठाऊक नव्हता. त्याला कसलीही अपेक्षा नव्हती आणि सर्वांना एकसारख्याच दृष्टीने तो पाहत असे. त्याच्यावर अपकार करण्यावरही तो अमृताचा वर्षाव करीत असे. उत्कर्ष असो की अपकर्ष, म्हणजे रास किंवा वाईट दिवस असो, तो समचित्त व शांत असे आणि त्याला विकल्प, अनिश्चितपणा किंवा संशयीपणा किंचितही शिवत नसे. या नाश पावणाऱ्या देहात वावरत असताना शरीराच्या किंवा घरादाराच्या मोहात तो गुंतत नाही. बाहेरून दिसायला देही असला तरी तो आतून विदेही असतो. तो याच देही निर्मुक्त म्हणजे मोक्षाप्रत गेलेला नव्हे का? धन्य शिर्डीचे जन, साईच त्यांचे पूज्य दैवत होते. खाता पिताना आणि झोपताना त्यांना साईंचेच चिंतन असे. धन्य धन्य त्यांचे प्रेम. खळ्यात म्हणजे धान्याची कणसे मळण्यासाठी शेतात केलेली जागा किंवा परसात काम करताना, दळण दळताना, धान्य काढताना किंवा मातीच्या भांड्यातून रवीने लोण्यासाठी दही ढवळताना बाबांचा महिमा ते गात असत. खाली बसले असताना, जेवण करीत असताना आणि झोपत असताना त्यांचा बाबांच्या नावाचा अखंड जप असे. त्यांना बाबांशिवाय दुसरा देव कधी आठवलाच नाही.
त्या बायांचेही प्रेम तरी किती, त्या प्रेमाची गोडी तरी किती. शुद्ध प्रेमच काव्य करू शकते, विद्वत्ता नव्हे. तिळभरही विद्या नसताना जेथे साधी सरळ भाषाच असते, तेथूनच कवित्व चमकते आणि चतुरी सुज्ञ जन मान डोलावतात. खऱ्या प्रेमाच्या आविष्कारालाच खरे काव्य म्हणतात. ते या बायांच्या शब्दांतून श्रोत्यांनी पाहून घ्यावे. साईबाबांची इच्छा असेल तर या कवितांचा पूर्ण संग्रह गोळा होईल आणि त्याचा अध्याय होऊन श्रोत्यांची त्या कविता ऐकण्याची इच्छा पुरी होईल. साईबाबा मूलतः निराकार असून भक्तांवर कृपा करण्यासाठी साईच्या रूपाने प्रकट झाले. त्यांना ओळखण्यासाठी देहाचा अहंकार गेला पाहिजे. मनाच्या काम, क्रोध यासारख्या क्षुब्ध वृत्ती नाहीशा झाल्या पाहिजेत आणि भक्ती उदयाला आली पाहिजे. भक्तांचे पुण्य फळले, प्राप्त काळ आल्यावर एकत्र झाले, म्हणून ते साई रूपाने पूर्णपणे उगवले आणि शिर्डीत फळास आले. ज्याचे वर्णन करता येत नाही त्याचे वर्णन करण्यासाठी बोलण्याची शक्ती आली. ज्याला जन्म नाही त्याला खरा जन्म लाभला आणि ज्याला आकार नाही त्याला साच्यात ओतून तयार केलेल्या मूर्तींच्या करुण रसाचा घाट साचा लाभला. साईबाबांची ही मूर्ती यशवंत, श्रीमंत, वैराग्ययुक्त, ज्ञानवंत, ऐश्वर्ययुक्त व औदार्ययुक्त अशा 6 गुणांनी परिपूर्ण होती. बाबांचा निश्चय विलक्षण होता. स्वतः जरी कोणत्याही वस्तूंचा संग्रह न करणारे व आकार नसलेले होते तरी ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी देह धारण करीत असत. काय त्यांचा कृपा करण्याचा स्वभाव! भक्तांचे प्रेम स्वतः जडवून घेत असत. नाहीतर त्यांचा ठिकाणा कोणत्या देवाला सापडला असता. वाणीची देवता जे बोलण्याचा धीर करणार नाही, कानही जे ऐकता लाजतील असे शब्द भक्तांच्या कल्याणाकरिता साईबाबा बोलत असत. ज्या शब्दांचा अनुवाद करण्यापेक्षा मुकेच राहणे बरे, परंतु कर्तव्याला चुकू नये म्हणून ते सांगणे प्राप्त झाले आहे. कोणत्या एका भक्ताला बाबा अतिनम्रपणाने म्हणाले होते, मी तुमच्या दासांचा दास व ऋणी आहे. तुमच्याच दर्शनाला मी निघालो आहे. तुमच्या पायांची मला भेट झाली. ही तुमचीच मोठी कृपा आहे. तुमच्या विष्ठेतील मी एक किडा आहे आणि म्हणून मी या सृष्टीवर धन्य झालो आहे. बाबांची कितीही लीनता, नम्रपणाची हौसपण केवढी, अभिमान शून्यताही किती उच्च व शालीनताही तशीच. बाबांचे वरील उद्गार खरे म्हणून सादर केले. कोणाला हा अनादर वाटत असेल तर मी पदर पसरतो, क्षमा मागतो. वाणीला यामुळे विटाळ झाला असेल आणि ऐकण्याचे पाप टाळायचे असेल तर साईनामाचे आवर्तन पुन्हा पुन्हा म्हणणे करूया, म्हणजे सगळ्यांचे दोष जातील. जन्मोजन्मीच्या आमच्या तपश्चर्येचे फळ म्हणजेच ही निर्भेळ साईंची कृपा होय. तहानलेल्याला जशी पाणपोई म्हणजे वाटसरूंना पिण्याचे पाणी देण्यासाठी छप्पर उभारून केलेली सोय असते, तशी ती साई कृपा आम्हाला सुखदायी होते. जिभेचे स्वाद घेतात असे जरी सगळ्यांना बाबा भासले तरी त्यांनी काय खाल्ले याचे त्यांना भान नव्हते. त्यांच्या जिभेला स्वाद घेण्याची इच्छाच नव्हती. ज्यांना विषय सुख भोगण्याची इच्छाच नाही ते काय विषयांचा भोग घेतील. विषय ज्यांच्या इंद्रियांना शिवत नाही ते काय विषयात गुंतून राहतील. जे जे पदार्थ पुढे येत ते डोळ्यांनी ते पाहत असत, परंतु ते पाहिलेले त्यांना कळत नसे. पाहण्याची तेथे आठवणच होत नसे. हनुमंताची गर्भफास म्हणजे जन्मजात ब्रह्मचर्य लंगोटी फक्त त्याच्या आईला किंवा श्री रामचंद्र प्रभूलाच मनाला किंवा डोळ्यांना दिसणारी होती, म्हणून त्याचे ब्रह्मचर्य अतुलनीय समजले जाते. परंतु साईबाबांच्या बाबतीत जेथे खुद्द आईला सुद्धा गुह्य भागाचे दर्शन नव्हते, तेथे इतरांचे काय सांगावे. बाबांचे ब्रह्मचर्य खरोखरीच फार कडक होते
आणि त्याचा पूर्णपणाही अपूर्व होता. बाबांच्या कमरेला कौपीन म्हणजे लंगोटी सदा असे. त्यांचे लिंग शेळीच्या गळ्याजवळच्या मांसल अवयवाप्रमाणे कुचकामाचे, फक्त मूत्र त्यागाच्या व्यवस्थेसाठी अवयवापोटी अवयव होते. अशी बाबांच्या देहाची स्थिती होती. त्यांची इंद्रिये जरी कार्यरत असली तरी त्यांना विषय सुखांची इच्छा किंवा जाणीव किंचितही नव्हती. सत्व, रज, तम वगैरे गुण बाबांच्या इंद्रियांच्या ठिकाणी पक्के बसलेले असले आणि बाबांच्या व्यवहारात कर्तेपणा दिसत असला तरी त्यांना आसक्ती कोठेही शिवत नसे. बाबा निस्संग, सर्व माया मोहापासून मुक्त, चिन्मात्र, शुद्ध ज्ञान स्वरूप व आत्माराम, आत्मानंद लाभलेले होते. काम, क्रोध वगैरेंचे ते नाश पावण्याचे स्थान होते. ते सदा निष्काम असून पूर्णपणे अवात्पकाम म्हणजे सर्व आशा आकांक्षा पूर्ण झालेले होते. विषय सुखेही त्यांना ब्रह्मरूपच वाटत असत आणि पुण्य पापांच्या परतण्याचे ते निवृत्ती स्थान होते. एकूण अशी बाबांची परमात्म्यात मिळून गेलेली मुक्त स्थिती होती. नानावल्लीने उठ म्हणता जो गादी सोडून बाजूला झाला त्याच्या ठिकाणी देहाचा अभिमान अथवा दुसऱ्या व्यक्तीशी भेदभाव स्वप्नातही शक्य नाही. या मृत्यूलोकी काही मिळवण्याजोगे नाही व परलोकीही साध्य करण्याजोगे उरले नाही. असा हा संत लोकांवर अनुग्रह करण्याकरिता या पृथ्वीवर अवतरला होता. हे संत करुणेचे सागर असतात. दुसऱ्यांवर कृपा करण्याशिवाय यांचा अवतार घेण्यात आणखी काही हेतू नसतो. दुसऱ्याच्या कल्याणासाठी ते अत्यंत कृपाळू असतात. त्यांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मऊ असते. लोणी फक्त आपल्या तापाने विरघळते, तर संतांचे हृदय परक्याला झालेल्या तापाने सुद्धा द्रवते. ठिगळ लावलेली कफनी ज्याच्या अंगावरचे वस्त्र आहे, तरट ज्याचे बसण्याचे व झोपण्याचे साधन आहे, आणि राग, लोभ इत्यादी भावनांशिवाय ज्याचे मन आहे, त्याला चांदीच्या सिंहासनाची काय पर्वा. त्याची जरी त्याला अडचण भासली आणि भक्तांनी ते पाठीमागे सरकविले तरी त्यांच्या भक्तिभावाकडे पाहून तिकडे तो लक्ष देत नसे. साईबाबा शिर्डी रूपी सरोवरातले कमळ होते. भक्त त्यांच्या सुवासाचा उपभोग घेत असत. अभागी बेडकांच्या अर्थात बाबांची भक्ती न करणाऱ्यांच्या वाट्यास चिखलच असे आणि तोच ते सदा कालवीत बसत असत. बाबा कोणाला योगासने, प्राणायाम किंवा इंद्रियांचे दमन करण्यास सांगत नसत किंवा मंत्र, तंत्र म्हणजे धार्मिक विधीतील फक्त हाताने करायच्या क्रिया किंवा यंत्र, देवतेच्या पूजेला लागणारी एक रेखात्मक आकृती यांनी पूजा करण्यास सांगत नसत. कान फुंकणे म्हणजे कानात मंत्र सांगणे तर मुळीच नाही. बाहेरून दिसायला लोकांचे व्यवहार पाळणारे दिसत, परंतु आतून ते वेगळेच असत. व्यवहारात ते अत्यंत हुशार असत. दुसऱ्या कोणाला तितके चातुर्य शक्य नव्हते. संत भक्तांसाठीच देह धारण करतात आणि त्यांच्या मनाच्या सर्व भावना व व्यवहारातील सर्व वागणे ही भक्तांसाठीच असते. लक्षात ठेवा, साई महाराज शांतीचे भांडार आहेत. शुद्ध परम आनंदाचे स्थान आहेत. त्यांना माझा अभिमानाशिवायचा व दोषाशिवायचा साष्टांग नमस्कार असो. ज्या ठिकाणी साई महाराज चालून आले ते स्थान मोठ्या पुण्याईने पावन झालेले असले पाहिजे. पूर्वजन्मीचे चांगले कर्म गाठी असल्याशिवाय असा खजिना लागणे फार कठीण. शुद्ध बीजाची या पोटी येती फळे रसाळ गोमटी या म्हणीची परीक्षा शिर्डीत लोकांनी घेतली. तो हिंदूही नव्हे व मुसलमानही नव्हे. त्याला ना आश्रम, हिंदू धर्मात शास्त्राने घालून दिलेले ब्रह्मचर्य, ग्राहस्थ, वानप्रस्थ
व संन्यास हे 4 आचार धर्म. ना वर्ण, हिंदू समाजातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 4 जाती. तरी पण तो सुखदुःख, उद्योग व घोर चिंता यांनी भरलेल्या संसाराची मुळासकट काटाकाट व विध्वंस करीत असे. बाबांचे चरित्र आकाशाप्रमाणे अनंत, अपार व गहन आहे. ते समजून घेणे त्यांच्याशिवाय कोणाला शक्य आहे. चित्ताचे काम चिंतन असते. चिंतन केल्याशिवाय ते एक क्षणही गप्प बसत नाही. त्याला विषय दिले तर विषयांचे चिंतन करते आणि गुरु दिला तर गुरुचे चिंतन करते. म्हणून सर्व इंद्रिये केवळ कानात गोठवून साई गुरूंचे महात्म्य जे वर तुम्ही ऐकलेत तेच त्यांचे सहज घडणारे स्मरण, कीर्तन व भजन होय. पंचाग्नी साधन म्हणजे 4 दिशांना 4 अग्नी पेटवून सबंध दिवसभर उन्हात म्हणजे वरच्या 5व्या अग्नीखाली बसून कडक तपश्चर्या करणे. यज्ञ, याग, मंत्र, तंत्र व अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशी 8 अंग असलेली साधना. हे प्रयोग फक्त ब्राह्मणांना शक्य आहे. इतरांना त्यांचा काय उपयोग? संतांच्या कथा मात्र तशा नव्हेत. त्या सर्वांना सरसकट चांगल्या मार्गाला लावतात. संसाराच्या किंवा पुढील जन्माच्या भीतीने दुःख दूर करतात आणि आपला परमार्थ मोक्ष दाखवून देतात. संतांच्या कथांचे श्रवण, मनन, परिशीलन म्हणजे मनापासून अभ्यास, निधिध्यासन, पुन्हा पुन्हा केलेला विचार. हा केल्याने ब्राह्मण, शूद्र किंवा स्त्रिया वगैरे सर्वच पापांपासून मुक्त होतात. कोणत्याही ठिकाणी प्रेमच नाही असा माणूस या जगात असणे शक्यच नाही. कोणाचे काही प्रेमाचे ठिकाण भिन्न भिन्न प्रकारचे असते पहा. कोणाच्या प्रेमाची जागा संतती, कोणाची धनसंपत्ती, कोणाची आपली शरीरे, घरदार, मान सन्मान, कीर्ती, तर कोणाची विद्याप्राप्ती असते. जे प्रेम विषय सुखांच्या ठिकाणी वाटते ते सर्व जेव्हा एकत्र होते आणि हरिचरण रूपी मुशीत आटते ते मग भक्तिरूपाने प्रगट होते. म्हणून घरादारातील प्रपंचातला साईचरणाला चित्त समर्पण करण्याचा हा सोपा मार्ग अवलंबा. या सोप्या मार्गाने त्याची कृपा तुमच्यावर होईल. अशा प्रकारे जर थोड्याच साधनांनी मोठा लाभ होतो तर हे श्रेय संपादन करण्यासाठी लोकात औदासीन्य का बरे असते? सहज शंका श्रोत्यांच्या मनात येईल की थोड्याशा उपायांनी मोठा लाभ प्राप्त होत असूनही पुष्कळ लोक हा मार्ग का बरे आचरणात आणत नाहीत? तर त्याला एकच कारण आहे. परमेश्वराच्या प्रेरणेशिवाय साधी इच्छाही उत्पन्न होत नसते. परंतु जेव्हा भगवंत प्रसन्न होतो तेव्हा संत कथा ऐकण्याची अतिशय आवड आपोआप प्रगट होते. म्हणून श्रोत्यांनी साईबाबांना शरण जावे, म्हणजे नारायण कृपा करील आणि श्रवणाची मोठी इच्छा जागेल आणि हे सोपे साधन हाती येईल. गुरुच्या कथेची चांगली संगत धरा आणि संसाराची गुंतागुंत सोडवा. यातच तुमचे निश्चितपणे सार्थक आहे. मनात संशय धरू नका. लाख चतुराई सोडून साई साई असे निरंतर नामस्मरण करा. म्हणजे पहा तुमचा बेडा पार होईल, हेतू सिद्धीस जाईल. मुळी संदेह धरू नका. हे माझे शब्द नव्हेत, खुद्द साईबाबांच्या तोंडचे गंभीर शब्द आहेत. ते निरर्थक मानू नका. वाईट संगत ही येथून तेथून हिणकस व महादुःखाचे आश्रयस्थान असते. ती नकळत आड मार्गाला नेईल आणि सुखाला घालवून देईल. एका साईबाबां वाचून किंवा सद्गुरू वाचून वाईट संगतीचे शुद्धीकरण दुसरे कोण करू शकेल? दयेचा उमाळा आलेल्या गुरुच्या मुखातून जे गुरुवचन निघेल
ते भक्त हो काळजीपूर्वक जपून ठेवा, म्हणजे वाईट संगतीचे निरसन होईल. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या विविध छटा जेव्हा डोळ्यात भरतात, तेव्हा माणसाचे सौंदर्याला भाळणारे मन त्यात रमून जाते. पण ती दृष्टी जेव्हा मागे फिरते, तेव्हा ती साधू संतांच्या संगतीत रमून जाते. सत्संगाचा इतका महिमा आहे की तो देहाचा अभिमान मुळासकट काढून टाकतो. म्हणून सत्संगाशिवाय दुसरे साधन शोधू पाहता दिसत नाही. नित्य चांगल्या माणसाचा सहवास धरावा. इतरांचा सहवास हा नेहमी दोषयुक्त असतो. चांगल्या माणसांचा सहवास हाच एक कोणत्याही दोषाशिवायचा, प्रत्येक विभागात व पोट विभागातही शुद्ध व स्वच्छ असतो. सत्संग देहाची आसक्ती तोडतो. त्याची एवढी प्रबळ शक्ती आहे की एकदा जर त्याची आवड उत्पन्न झाली तर संसार बंधनातून ताबडतोब मुक्ती मिळते. दैवयोगाने सत्संगाचा लाभ झाला तर कोणत्याही कमीपणाशिवायचा संपूर्ण उपदेश सहज मिळतो. त्याच क्षणी वाईट संगतीची आवड उडून जाते आणि सर्व आसक्तींपासून मुक्त झालेले मन तेथे रमते. परमार्थ मार्गात प्रवेश होण्यासाठी विषयांपासून विरक्ती हाच एक उपाय आहे. सत्संगाची हाव धरल्याशिवाय आपल्या स्वरूपाचा पत्ता लागत नाही. सुखामागे दुःख येते, दुःखामागे सुख येते. जीव सुखाला सारखा सामोरा जातो, पण तोच दुःखापासून दूर पळतो. सामोरे जा किंवा पळून जा, होणारे जरूर होतेच. या दोन्हीच्या भोगांपासून एक संतांचा सहवासच सुटका करू शकतो. सत्संगामुळे देहाचा अभिमान जळतो. सत्संगामुळे जन्ममरणांचा फेरा चुकतो. सत्संगामुळे चेतना देणाऱ्या मूळ शक्तीची म्हणजे परमात्म्याची भेट होते आणि हृदयाच्या गाठी तटातट तुटतात. उत्तम गती मिळवण्यासाठी संतांची संगत हीच एक पापांपासून मुक्त करणारी गोष्ट आहे. संतांना अनन्यपणे शरण गेले की आपली स्वस्थता किंवा शांती हाती येते. जे लोक कधी देवाचे नाव घेत नाहीत, देवाला कधी नमस्कार करीत नाहीत, ज्यांना देवाबद्दल भक्ती नाही, जे देवाचे भजनही करीत नाहीत, त्यांचे मन देवाकडे वळवण्यासाठी थोर संतांचा अवतार असतो. गंगा, भागीरथी, गोदावरी, कृष्णा, वेण्णा, कावेरी व नर्मदा या नद्या साधूंच्या पदकमलांची आशा करतात आणि ते आपल्याकडे स्नानासाठी कधी येतील याची वाट पाहत असतात. या नद्या जगाची पापे स्वतः धुतात, परंतु त्यांच्या ठिकाणी गोळा झालेल्या या सर्व पापांचा नाश साधूंचे चरण येऊन पोहोचल्याशिवाय होत नसतो. मागील जन्मांचे भाग्य उदयाला आले म्हणून साई महाराजांचे चरण जोडले गेले. जन्म मरण आपल्या जागीच राहिले आणि समस्त संसाराचे भय नाहीसे झाले. सज्जन श्रोतीजन हो, आत्तापर्यंत ऐकलेल्या गोष्टीचे मनन करूया. थोडी विश्रांती घेऊया, मग पुढील निरूपण प्रगती करेल. हेमाडपंत साईंना शरण आलेले आहेत. ते म्हणतात, मी तर साईंच्या पायांची वहाण आहे. सदा कथांचे वर्णन करीत राहीन व सुखसंपन्न होत जाईन. काय ते बाबांचे मनोहर व सुंदर ध्यान. मशिदीच्या कडेवर उभे राहून भक्तांचे कल्याण करण्याच्या हेतूने एकेकाला उदी देत असत. हा संसार मिथ्या खोटा आहे अशी ज्याला जाणीव आहे, ब्रह्मानंदात जो सदा रमलेला आहे व ज्याचे मन उमललेल्या फुलासारखे सदा टवटवीत व प्रफुल्लित असते, त्याला साष्टांग नमस्कार असो. डोळ्यात ज्ञानाचे काजळ घालून जो ब्रह्मज्ञानाचा शोध लावून देतो, असा ज्याचा महिमा आहे, त्याला साष्टांग नमस्कार असो. पुढील अध्याय याहून चांगला आहे. कानातून हृदयात शिरला तर हृदय मंदिर पावन करील व गाळ साळ काढून टाकील. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन
यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई समर्थ महिमानम नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे साह्य सर्वांचं, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी.